ना हो के भी करीब तू हमेशा। जो भी है सब मेरा। तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण लग्नाच्या व्हिडिओवर आजचा व्हिडिओ आपण बनवला आहे. आणि आजच्या व्हिडिओमधलं सर्व जे काही जे मटेरियल आहे ते सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि आजचा व्हिडिओ आपण बनवला आहे ते म्हणजे अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून. त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्टार्टिंगला फोटोरूम नावाचं ॲप्लिकेशन त्याला ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. स्टार्ट फ्रॉम फोटो क्लिक करा. तुमची गॅलरी तुम्हाला ओपन होऊन जाईल. जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला एक सिलेक्ट करून घ्या. तर अशा मी सिलेक्ट केल्यानंतर ती प्रोसेसिंग चालू होऊन जाईल या पद्धतीने. अशा प्रोसेसिंग झाल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर खाली एक तुम्हाला ट्रान्सफरचं ऑप्शन भेटेल, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हा एक इंटरफेस भेटेल. एवढं केल्यानंतर खाली डायरेक्ट एक्सपोर्टचं ऑप्शन भेटेल, तिथं जा. तिथे गेल्यानंतर सेव्ह टू गॅलरी अशा करून टाका. तो फोटो तुमच्या गॅलरीत सेव्ह झाला आहे. एवढं केल्यानंतर होम पेज या डायरेक्ट अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रेसेट ओपन करून घ्या. अशा पद्धतीने बिटमार्क प्रेसेट ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर बघू शकता स्टार्टिंगला एकदम खाली या. डायरेक्ट एकदम खाली आल्यानंतर तुम्हाला ग्रुप 2ची नावाची एक लेअर भेटेल. त्या लेअरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं कलर फिलचं ऑप्शन भेटेल, त्याच्यावर क्लिक करा. ती लेअर आपली बंद येते. तिला ऑन करण्यासाठी तुम्हाला एक 4 नंबरला ऑप्शन भेटतं. ते ऑप्शन जर क्लिक केला तर ती लेअर तुमची झाली ऑन. अशा पद्धतीने ऑन केल्यानंतर त्या लेअरमधले जेवढे सर्व फोटो आहे ते फोटो आपले फोटो कसं का टाकायचे, चेंज कशी करा तुम्हाला ते सांगतो. पहिल्या ग्रुप 2च्या लेअरवर क्लिक करा. त्या लेअरवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक एडिट ग्रुपचा ऑप्शन भेटेल. त्या एडिट ग्रुपमध्ये जा. तिथे गेल्यानंतर परत तुम्हाला खाली 2 लेअर भेटेल. पहिली ग्रुप 1ची लेअर त्याच्यावर क्लिक करा. एडिट ग्रुप म्हणा. परत वरची ग्रुप 2ची लेअर आहे, परत तिला एडिट ग्रुप म्हणा. अशा पद्धतीने पहिला जो इमेज आहे त्याच्यावर क्लिक करा. इमेज चेंज करण्यासाठी त्या इमेजवर क्लिक करा. कलर फिलचं ऑप्शन भेटेल इथे 1 नंबरला. तिथं जा. तिथून तुम्ही जर क्लिक केलं तर तुमचा अल्बम तुम्हाला ओपन होऊन जाईल. तुम्ही तिथून इमेज चेंज करू शकता. तर बघू शकता हा इमेज मी चेंज केला आहे. परत त्या इमेजच्या खाली तुम्हाला ग्रुप 1ची लेअर भेटेल, तिच्यावर क्लिक करा. परत एडिट ग्रुप म्हणा. अशा पद्धतीने हे 3 इमेज आहे हे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने चेंज करून टाकायचे सेम. त्या इमेज क्लिक करायचं, कलर फिलमध्ये जायचं आणि तिथून तुम्ही ती इमेज चेंज करून टाका. तर एवढं केल्यानंतर प्रत्येक खालीच्या 3 ग्रुपचे लेअर दिसते त्याच्यावर सुद्धा क्लिक करून एडिट ग्रुप म्हणायचं. तिथून सर्व तुम्ही फोटो चेंज करून टाका अशा पद्धतीने. तर असे फोटो तुम्हाला चेंज करायचे ते ग्रुप 2ची पूर्ण लेअरमध्ये. तर चेंज केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक अशामध्ये दिसून जाईल. एवढं केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मीडियामध्ये जा. जो आपण फोटो सेव्ह केला होता त्याला ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला मूव ट्रान्सफरचा ऑप्शन भेटेल, तिथं जा. इथून तुम्ही फोटो कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने. अशा वेळी त्याला सिलेक्ट करतो. एवढं केल्यानंतर बॅक येतो. या फोटोला दाबून धरा, त्याला रेक्टँगलच्या खाली घेऊन टाका अशा पद्धतीने. त्या फोटोला पूर्ण तुमच्या हिशोबाने खाली सेट करून टाका अशा पद्धतीने. सेट केल्यानंतर लास्टला डायरेक्ट 27 सेकंदपर्यंत आणि तिथपर्यंत या फोटोला घेऊन टाका अशा पद्धतीने. तिथपर्यंत अशापर्यंत तुम्हाला ते दिसून जाईल. एवढं केल्यानंतर खाली प्लसचं आयकॉन परत तिथं जा. मीडियामध्ये जा. टेक्स्टची PNG तिला ॲड करून घ्या. तर अशापर्यंत तिला ॲड करून घ्या अशा पद्धतीने. तर फायनली एवढं झाल्यानंतर तुमचा व्हिडिओ इथे रेडी झाला आहे. तर अशाप्रमाणे फायनली तुमचा व्हिडिओ इथे रेडी झाला आहे. वर सेटिंगमध्ये या. तिथून डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावनो, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.